नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कोटकर. निबंधामध्ये कोट्स कुठले वापरावेत, कोट्स कसे काढावेत, कुठले कोट वापरू नये याच्याविषयी आपल्याला आत्ताच्या सेशनमध्ये थोडंसं बोलायचं आहे. कोट्स निबंधामध्ये वापरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोट्सची ऑथेंटिसिटी आपल्याकडे हवी. म्हणजे ते कोट जे आहे ते ऑथेंटिकेट हवं. म्हणजे आपण बघतो गौतम बुद्धांच्या नावाखाली, स्वामी विवेकानंदांच्या नावाखाली, APJ अब्दुल कलामच्या नावाखाली बरेचसे कोट्स आपल्याला ऑनलाईन इकडे तिकडे दिसतात. ते जास्त समर्पक ठरत नाही. ते ऑथेंटिकेट असायला हवेत. तर मग आपण आता बघणार आहे की आपण कशा पद्धतीने कोट्स काढू शकतो आणि ते निबंधात कशा पद्धतीने वापरू शकतो. सॅम्पल म्हणून मी इथे माझे कोट्स जे ते दिलेले आहेत. ही माझी नोटबुक आहे. त्याला टायटल बघा काय दिलेलं आहे की साधारण असं दिलं आहे की दलित, गरीब वगैरे असं एक टायटल दिलेलं आहे. साधारण ह्या कॅटेगरीमध्ये समजा निबंध आला, इवन विमेन्स, स्त्रियांच्या संदर्भात जरी एखादा एसे आला तर यातले कोटेशन आपल्याला वापरता येतात. आता बघा, नुसतं कोट वापरून काम जे कोट काढून भागत नाही तर ते वापरता देखील आलं पाहिजे. जसं म्हणतो ना आपण की पाडे नुसते पाठ असून फायदा नाही, तर त्याच्याने आपल्याला गणितं करता देखील आली पाहिजेत. ठीक आहे. आता बघा, एक स्किल काय असतं की आपल्याकडे एकच कोट आहे आणि आपल्याला 4 विषय दिलेले आहेत, तर तुम्ही तेच कोट 4 विषयांमध्ये वापरू शकता का? येस, डेफिनेटली आपण वापरू शकतो. परंतु आपण तशा पद्धतीने स्किल वापरलं पाहिजे. तशा पद्धतीनं ती लाईन ऑफ थिंकिंग तिकडे वळवली पाहिजे आणि मग ते कोट तिथं समर्पकपणे बसवलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे जे कोड दिसतात हे त्याचं तुम्ही म्हणजे आपण बोलणारच आहोत की कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे हे कोड्स आपण वापरू शकतो. बघा, इथं काय दिलेले एक कुठेतरी वाचनात आलं होतं माझ्या आणि मग मी ते नोट डाऊन केलं. बघा, कोड्स काढताना कसे काढायचे की असं आजचा दिवस कोड्स काढायला दिला मी, असं करायचं नसतं. हे आपल्या डे टू डे रीडिंगमध्ये किंवा एखादी गोष्ट कानावर चांगली पडली, एखादी गोष्ट वाचली, ऐकली, बघितली, तर ती आपण आपल्या नोटबुकमध्ये म्हणा किंवा मोबाईलमध्ये कुठेतरी ती नोट करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, हे मी कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं असेल. काय कोटेशन बघा, झेंड्याचा अपमान झाला तर किती, 3,000 रुपये दंड, आणि दलित स्त्रीचा अपमान झाला तर 300 रुपये दंड. मग कोण जास्त महत्त्वाचं आहे? तो जो निर्जीव असलेला झेंडा तो फक्त प्रतीक आहे, सिम्बॉल आहे, आणि एक सजीव व्यक्ती, माणूस जे आहे, मग त्या दोन्हींपैकी कोणाला जास्त महत्त्व आहे? म्हणजे हे तुम्ही उपहासात्मक एखादं समजा तुम्हाला लाईन लिहायची, तर अशा पद्धतीने वापरू शकता तुम्ही की आमच्याकडे झेंड्याचा अपमान झाला तर एवढा फाईन आहे, आणि दलित स्त्रीचा अपमान झाला, आता दलित शब्द जरी तुम्ही काढून टाकला तरी स्त्रीचा अपमान झाला तर एवढं आहे. किंवा आता इथे तुम्हाला माणूस शब्द बसवायचा तर तुम्ही बसू शकता ना, झेंड्याचा अपमान झाला तर एवढे पैसे, पण माणसाचा अपमान झाला तर काय? म्हणजे हे कोटेशन आपण कुठेही वापरू शकतो. हे स्किल आपल्याकडं यायला हवे. त्याच्याखाली एक थोडंसं मोठं कोटेशन दिलेलं बघा. हे काय कोटेशन आहे? हे कोटेशन कोणाचं आहे आणि त्याचा रेफरन्स काय हे मी तुम्हाला पहिले सांगतो. हे कोटेशन दया पवार यांनी एका साहित्य संमेलन जे भरलं होतं, दलित साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, सॉरी, प्रवरानगर. हे महत्त्वाचं नाही आपल्याला कुठं म्हटले, पण दया पवार यांनी सांगितलं होतं. आणि हे कोणाबद्दल आहे? विठाबाई भाऊ नारायण गावकर, म्हणजे तमाशा कलावंत होत्या ह्या फार मोठ्या. तर त्यांचं कोटेशन आहे. त्यांनी काय म्हटलं बघा, जेव्हा भारत आणि चीन 1962ला युद्ध झालं होतं, तर त्यावेळेस त्या नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, आजचा अरुणाचल प्रदेश, तर तिथं जवानांचं मनोधैर्य वाढवायला त्या गेल्या होत्या. मग दया पवार काय म्हणतात की समजा एखादा दलित असेल किंवा एखादा महार असेल, तर त्याचं तुम्हाला सैनिकांचं मनोधैर्य वाढवलेलं त्याने चालतंय. कोटेशनच ते काय बघा, नेफा आघाडीवर गेले होते, तिथं आमच्या रक्ताचे जवान गारठ्यात देशासाठी लढत होते. देशाच्या सीमारक्षणासाठी आमच्या महार मांगांच्या जवानांनी लढायचं, पण गावाच्या वेशीतून मात्र आमच्या नवरदेवाला जाऊ द्यायचं नाही, ही आपल्या आहे देशातल्या लोकांची राहरीत. हे कोटेशन आहे. हे वापरू शकतं का? हो, अगदी म्हणजे व्यवस्थितपणे हे वापरू शकतो. ज्याला आपण म्हणतो की समजा स्त्रियांबद्दल वापरायचं असेल, तुम्हाला जातीय समजा ज्या काही तेढ आहेत किंवा जातीचं स्ट्रक्चर जे आहे, विषमता जी आहे, त्याच्यामध्ये देखील आपण हे कोट वापरू शकतो. कोट वापरताना एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? कोट वापरताना त्याचा सोर्स सांगायचा आहे. म्हणजे काय आहे की हे कोट कुणाचं आहे, कुणी म्हटलेलं आहे किंवा कोणाच्याबद्दल आहे, हे आपल्याला ते सांगणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज ते काय होतं, मग ते अधांतरी होतं. ऑथेंटिसिटी जास्तीत जास्त आपली कोटशी वाढवली पाहिजे. ठीक आहे. आता विठाबाई भाऊ नारायण गावकर, तुम्ही जर यांच्याविषयी ऐकलं असेल, वाचलं असेल, आता बघा, हे ऐकलं असेल म्हणण्यापेक्षा हे ऐकायलाच पाहिजे आपण, किंवा हे आपल्याला रादर माहीतच पाहिजे. आपण ज्या परीक्षांचा अभ्यास करतोय त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्राचं जे काही सांस्कृतिक संचित आहे, कल्चरल ज्याला आपण म्हणतो कॅपिटल आहे आपल्याकडे, त्याच्याविषयी आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे. आपल्या जाणीवा त्याप्रमाणे जागृत पाहिजे. आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं होतं की 1993ला सतीशचंद्राची कमिटी जी आली,
1993ला. तर त्याने काय सांगितलं की स्पेशलाइज ऑफिसर खूप वाढायला लागले, सामाजिक जाणीवा कमी पडत आहे, म्हणून निबंध लिहायचा. मग आपल्या निबंधामध्ये आपल्याला हे सगळ्या स्तरांवरती लिखाण आपलं दिसलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एखादा एसे लिहायला दिला तर आपण काय करतो, आपण ज्या वर्गामध्ये, आपण ज्या जातीमध्ये मोडतो तो एक प्रिज्युडाईस, तो पूर्वग्रह घेऊन आपण तो निबंध लिहितो. समजा उदाहरणार्थ आपण मिडल क्लासमध्ये असाल तर मग आपण काय म्हणतो की शहरांमध्ये चौकांमध्ये फार गर्दी होते सिग्नलला आणि खूप धूर वाहनांमधून बाहेर पडतो, मग प्रदूषण होतं. समस्या बरोबर आहे, म्हणजे ती तर युनिव्हर्सल समस्या आहे, त्याबद्दल नो डाऊट. परंतु आपला जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो याच्या बियॉन्ड किती जातोय. आपल्याला तळागाळातल्या लोकांबद्दल, ज्याला आपण वंचित म्हणतो, सबाल्टन्स म्हणतो, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, तर त्याच्याबद्दल आपला अंडरस्टँडिंग काय आहे ते आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे आणि नुसतं असं नाही की तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही जर दाखवत नसाल तर त्याचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ हे एक लावणी बघा, ही लावणीच आहे, विठाबाईंचीच आहे. फार मोठ्या तमाशा कलावंत होता त्या, म्हणजे लावणी सम्राज्ञी असे त्यांना म्हटलं गेलेलं बघा. लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. आता हे तुम्हाला वाटेल की काय तमाशा आणि निबंध. तमाशा म्हणजे काय, ती एक लोककला आहे. आपल्याला लोककलेविषयी लोककथा असतात बघा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल, जातक कथा नावाच्या कथा असतात. जातक कथा, हे जातक कथा काय आहे, गौतम बुद्ध आणि प्राणी पक्षी पशु यांचे संवाद आहे. मोरॅलिटी, नीतिमत्ता, इथिक्स याच्यासाठी खूप छान ह्या जातक कथा आहेत. तुम्ही जर बघितलं विक्रम वेताळाच्या त्या सिंहासन बत्तीशी, त्या कथा आहेत आपल्याकडं, बरोबर ना. म्हणजे लोककला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही लोकनाट्य घेऊ शकता. लोकनाट्याबरोबर काय आहे, वगनाट्य असतात, तमाशा आहे, गवळण आहे, भारूड आहे, पोवाडे आहे, लावणी आहे, शाहिरांची लेखणी आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे कुठं ना कुठं आपल्याला वापरता आलं पाहिजे. म्हणजे सगनभाऊ आहे, परशुराम आहे. तर ह्या आपली दृष्टी ओपन हवी आहे. आपल्यासमोर जे येईल ते आपल्या निबंधासाठी आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे असं नाही की मग ते निबंधाचं फार स्पेशलायझेशन करायचं असं देखील नाही आहे. ह्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या वाचनात येतात, आपल्याला दिसतातच ह्या, व त्या नोट डाऊन करणं हे आपलं काम असतं बघा. म्हणजे इव्हन लोकसाहित्य जे आहे, म्हणजे तुम्ही राची ढेरेंचं नाव ऐकलं असेल, राची ढेरे. तर यांनी काय सांगितलेलं आहे, कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करताना तिचं पहिलं साधन आणि सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे तिची लोकसंस्कृती, लोककला, लोकसाहित्य. लोकसाहित्यामध्ये सगळंच येतं. लोकांची गाणी, लोकांच्या ज्या काही दंतकथा चालत आलेल्या आहेत त्या सगळ्या या गोष्टी त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. लोकगीतं देखील आपण निबंधामध्ये लोकगीतसुद्धा लिहू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना, कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की विरोधाभासात्मक आपल्याला लेखन करायचं जर असेल तर कसं लिहू शकतो आपण, ते देखील आपण बघितलं होतं. उदाहरणार्थ एक लोकगीत आहे बघा, बाई मी लाजाळू, बाई मी लाजाळू, प्रथम गेले नांदायला, नाही बेले नवऱ्याच्या बापाला, डोईचा पदर खांद्यावर आला, बाई मी लाजाळू. उपहासात्मक लिखाण केलेले. मी फार लाजाळू आहे, परंतु खरोखर मला लाज, म्हणजे मला शरम तशी फार काही वाटत नाही आहे. आता हे फेमिनिझमच्या चौकटीमध्ये बसणार नाही आहे, पण मी तुम्हाला उदाहरण त्याचं देतोय. 8 दिवसा बाजारात जाती, 32 केळं मोजून आणती, आतला गाभा आपण खाती, नवऱ्याला आतडी कातडी देती, बाई मी लाजाळू. लोककला, लोकगीतांचा वापरसुद्धा आपण इथं मोठ्या प्रमाणात आपल्या ह्याच्यासाठी करू शकतो. दया पवारांच्या ज्या कन्या आहेत, प्रज्ञा पवार प्राध्यापक आहेत, त्यांची एक छान कविता बघा. म्हणजे हे कोटेशन असे जमा करून आणि त्यातले जेवढे पाठ होतील तेवढे पाठ करून आपण वापरू शकतो. तू काय शोधतोयस, नग्नतेच्या आत, नग्नतेच्या बाहेर एक कोरी जागा आहे फक्त, आणि तुला ती सापडतच नाही. कळतंय मला, तू खूप दुःखी आहेस. आता हे आपल्याला समजलं नाही आहे, ठीक आहे, याचा अर्थच आपल्याला कळला नाही, तर मग लिहिण्याची गरज नाही आहे. पण याच्याविषयी आपल्याला थोडंसं कळत असेल. जसं रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे बघा, वुड्स आर लवली डीप डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. बऱ्याचदा ही फिलॉसॉफिकल अँगलने ही कविता असे, पण बऱ्याचदा त्याचा आपला अर्थ समजत नाही. ज्या गोष्टींचा आपल्याला अर्थ समजतो त्या नक्कीच नोट डाऊन करून आपण वापरायला हव्यात. हे काही सॅम्पल मी कोट असे दिलेले आहेत की अशा पद्धतीने आपण कोटेशन जे आहे ते वापरू शकतो. उदाहरणार्थ बघा, दलित साहित्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं असं दिसतात. लोकमान्य टिळकांचं जे कोटेशन आहे फेमस, स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे. मग दलित लेखक त्याला प्रत्युत्तर करतात, मग आमचं काय, मग आम्ही काय जांभळं पाडायला इथं आलो का, म्हणजे बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी, बाबूराव बागुल जे आहेत तर त्यांचं नेशनविषयी अंडरस्टँडिंग वेगळं आहे, मध्यमवर्गाचं नेशनविषयी अंडरस्टँडिंग वेगळं आहे. ज्याला म्हणतो आपण की प्रत्येक माणसाचं नेशनविषयी अंडरस्टँडिंग वेगळं आहे, राष्ट्र. मग ही आपल्याला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह तिथं देता आले पाहिजे. ज्याला आपण म्हणतो की एस्से काय असतं, तर मल्टिप्लिसिटी ऑफ थॉट, मल्टिपल, म्हणजे आपल्याला काय की बहुविधता त्या आपल्या एसेमध्ये ही दिसायलाच हवी, तर तो एसे जास्त इफेक्टिव्ह ठरतो. तर हे असे काही कोटेशन आहे बघा. एक डाळं नावाची एक कादंबरी आहे, माधव कोंडविलकर. आता हे मला कुठंतरी वाचनात आलं, मी लिहून ठेवलं. तर त्याच्यामध्ये एक नवरा बायको असते आणि तर त्यांच्या सामान्य अपेक्षा काय असते,
की आपले कौलारू घर असो आणि एक बैलजोडी असावी, परंतु ती देखील त्यांची आशा जी अपेक्षा ती पूर्ण होत नाही आणि शेवटी ते दोघं आत्महत्या करतात. समजा आपल्याला हे गरिबीचं ऐसे आलं तर हे आपण विदारक चित्र तयार करून आपण लिहू शकतो ना, अशी गरिबी आहे, बरोबर ना. म्हणजे अशा गोष्टींचा वापर आपल्याला आपल्या एसेमध्ये करायचा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये सून आणि सासू या दोघांचा एक डायलॉग आपल्याला इथं दाखवलेला बघा. इथं बघा, तर सून म्हणते सासऱ्याला की बाबांनो जेवस चला. सासरा काय म्हणतो बघा, बाय आज इतक्या लवकर का, अजून 7ची गाडी पण वाजली नाही. म्हणजे एस टी जाते 7 वाजता आणि त्यांचं ते एस टीचा आवाज ऐकला की ते जेवण वगैरे करतात. तर सून काय सांगते, बाबांनो दिव्याला तेल नाही आहे दिव्यामध्ये, पॉवर्टी. आता हे कोटेशन गरिबी गरिबीचा निबंध आहे, हे कोटेशन डायरेक्ट उचलून आपण अशा पद्धतीनं सुरुवात करू शकतो, बरोबर ना. म्हणजे त्या विषयाला समर्पक आपल्याला अशा पद्धतीनं कोटचं कलेक्शन हे गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर हे शिल्पा कांबळे, निळ्या डोळ्यांची मुलगी, फार छान त्यांचं त्याच्यावरती काम आहे. निळ्या डोळ्यांची मुलगी, त्या मुलीचा 3रा नंबर येतो शाळेमध्ये, एक दलित मुलगी असते आणि मग ती म्हणते की बाईंचं चुकतंय, प्रश्न काढतानाच चुकतंय. हे प्रश्न आमच्या जीवनाशी निगडीतच नाही आहे, सॉरी, हे प्रश्न आमच्या जीवनाशी निगडीतच नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या मुलीने काय केलेलं आहे की स्वतःचं एक पेपर बनवला आणि तो बाईला सोडवायला दिला की मॅडम हे प्रश्नाचे उत्तर सांगा. राजा कोंबडा रोज टिंब अंडी घालतो, 1 12 2 0, बाईला सोडवायला दिलेली ती. शिक्षणाविषयी आला तर हे कोटेशन किंवा असं उदाहरण आपण वापरू शकतो, ठीक आहे. हे अशी काही उदाहरणं दिलेली. किरवंत नाटक आहे, प्रेमानंद गजवी नावाचे जे नाटककार आहे, मग त्याच्यात त्यांनी दाखवलं की दशक्रियाविधी किंवा अंत्यविधी करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना इतर ब्राह्मण कसं कमी लेखतात. किरवंत नाटक आहे, इवन पब्लिश झालेलं आहे, तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करू शकता. दादासाहेब गायकवाडांचे वाक्य बघा, मध्यंतरी म्हणजे जमीन सुधारणा भारतात जेव्हा चालू होत्या तेव्हा काय कसेल त्याची जमीन, आणि असं एक साधारण सूत्र सुरू झालं होतं, कुळांना जमिनीचं वाटप जे आहे ते. मग दादासाहेब गायकवाडांनी हा प्रश्न विचारला होता की कसेल त्याची जमीन, पण नसेल त्याचं काय. एखाद्याला जमीन कसायलाच भेटली नाही तर त्याला जमीन तुम्ही कुठून देणार. बाबूराव बागुल ते म्हटले की आम्हाला दिलिस्तान पाहिजे, म्हणजे खलिस्तान, पाकिस्तान, म्हणजे स्थान, द्रविडिस्तान म्हणजे काय की आमचं स्वतंत्र एक नेशन आहे, आमचं अंडरस्टँडिंग हे वेगळं आहे. सो अशा पद्धतीचे कोटेशन. आता कोटेशन म्हणजे काय नुसती कविता नसते बघा, म्हणजे एखादं स्टेटमेंट, जसं की बाबूराव बागुलांचं हे स्टेटमेंट आहे बघा, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय, हे ॲज अ कोटेशन म्हणून आपण वापरू शकतो. शेती आलं हे वापरू शकतो आपण, दलित आलं वापरू शकतो, विषमता आलं वापरू शकतो. तर आपल्याला अशा पद्धतीने थोडासा विचार आपल्या लेवलला आपल्याला करायला पाहिजे. भालचंद्र नेमाडेंचं एक ते छान स्टेटमेंट आहे बघा, छोटे छोटे वाक्य हे पण इम्पॅक्ट खूप करून जातात. भालचंद्र नेमाडेंनी काय म्हटलं बघा, बसायला जागा मिळाली की सगळे संघर्ष संपतात. तुम्ही संघर्ष करता, तुम्ही नावारूपायला येतात, चळवळी करता, मात्र तुम्हाला स्टेजवर एकदा बसायला जागा मिळाली की तुमचे संघर्ष बोथट होता, कारण तुम्ही त्या वरच्या वर्गात जाऊन बसता, बरोबर. तुमचं अंडरस्टँडिंग तुम्ही बाजूला ठेवून जाता. तो अशा पद्धतीनं आपल्याला कोट्स जे आहेत ते कोट्स म्हणजे फक्त कविता नाही आहे, तर काय आहे की अशी वाक्य देखील आपण वापरू शकतो, बरोबर. तर ह्या अशा पद्धतीनं समजा महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्त्रियांविषयी काय कोटेशन आहे. समजा कोट स्त्रियांच्या विषयी आपल्याला एखादा निबंध लिहायला आला, स्त्रियांची जात अबला असल्याने लोभी व धाडसी पुरुषांनी काव्यबाजी केली, आपलेच घोडे पुढे दामटले, स्त्रियांना मानवी हक्क समजू दिलेच नाही, बरोबर. ही कोटेशन आपण सुरुवात करू शकतो. बेटी फ्रीडमन यांचं एक पुस्तक आहे, फेमाईन मिस्टिक नावाचं पुस्तक आहे, आणि तिथून सगळा स्त्रीवादी चळवळ आणि हा सगळा पाया सुरू झाला. स्त्रियांविषयी निबंध असेल तर आपल्याला थोडंसं स्त्रीवादी चळवळीबद्दल आपल्याला थोडंसं लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रियांच्या हक्कांसाठी, जाणीवांसाठी लिखाण करणारे काही मासिक आहेत बघा. आकांक्षा आहे, मानुषी आहे, म्हणजे मधु किशोर यांचं मानुषी नावाचं जे मॅगझिन आहे, बायजा आहे पुण्यातून पब्लिश होणारं, ललकारी, एक दोन म्हणजे बघा हे फॅक्ट आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करतात. समजा तुम्ही एखादं नाव दिलं, मानुषी नावाचं मॅगझिनचं नाव दिलं, समोरच्या माइंडमध्ये त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट जो आहे तो तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डेटा कलेक्शन जे आहे ते केला पाहिजे आपण. आता बघा साधारणपणे आपण म्हणतो की इवन मी बऱ्याच लोकांच्या निबंधामध्ये कमेंट्स पण लिहून दिल्या की शब्दसंग्रह आपला थोडासा वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे ते लिखाण आपलं 6वी 7वी 8वी सारखं होतं आहे ते, की मी शाळेत गेलो, मी बसलो, मी उठलो, मी जेवलो, मी झोपलो, असं नाही. तर काही थोडे चांगले शब्द, चांगले म्हणजे समर्पक शब्द ज्याला म्हणतो ना आपण, चपलक बसणारे शब्द देखील आपल्याकडे थोडे जे आहे ते आले पाहिजे. समजा स्त्रियांविषयी निबंध आला तर साधारण असे शब्द थोडेसे वापरायला पाहिजे ना आपण. आत्मभान, सेल्फ कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो, आत्मशोध, आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट, बरोबर ना. म्हणजे स्त्रियांना कोणी भाव देत नाही असं समजा आपण लिहिलं, त्यापेक्षा आत्मसन्मान नावाचा शब्द जास्त इम्पॅक्ट करून जाईल.
बरोबर ना. स्त्रियांचं कसं आहे की घरातले जे नातेसंबंध असतात ते स्त्रियांना चिकटतात, पुरुषांना चिकटत नाही. म्हणजे पाहुणा आला, पाहुणा गेला, हा आला, तो गेला, याला जेवण करा, त्याला चहा करा. सगळे नातेसंबंध आपल्याकडे जर बघितलं सामाजिक स्ट्रक्चरमध्ये, फॅमिलीमध्ये, तर स्त्रिया हे सामाजिक संबंध जोपासताना आपल्याला दिसतात. स्त्रियांकडून हे सामाजिक संबंध, पाहुण्यांना धरून राहणं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नातेसंबंध. मग ही गोष्ट आपल्याला बारीक सारी गोष्ट माहिती आहे आपल्याला, परंतु ती आपण लिहित नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे स्त्री स्वातंत्र्याविषयी समजा प्रश्न आला, एसे आला, त्याच्यात तुम्ही सुरुवातच अशी करू शकता ना की अबकड नावाची स्त्री आहे, तिच्या क ख ग नावाच्या पतीला म्हणते की मला माहेरी जायचं, जाऊ का, मला माहेरी जायचे 50 रुपये द्या. म्हणजे माहेरी जायला सुद्धा परमिशन लागते नवऱ्याची, बरोबर ना. तर ह्या नॉनसेन्स बारीक सारी गोष्टी आपण सगळं बघतो. भांडे कोण घासते, स्त्री घासते. जेवण झाल्यानंतर पुरुष काय करतोय की बसतोय आणि स्त्रिया काय करतात, भांडे घासतात, बरोबर ना. मग तो दिवसभर टपरीवर पानटपरीवर इकडून तिकडून फिरून होतं, डायरेक्ट जेवायला वाढ मला. हे आपण बघितलेला समाज आहे आणि हे आपण रिफ्लेक्ट केलंच पाहिजे आपल्या याच्यामध्ये, चांगल्या भाषेमध्ये. त्याला एक थोडंसं फुलवून आपण लिहू शकतो, ठीक आहे. अस्मितेचा आकार, रंग शोधण्याचा, प्राणांतिक थकवा, आणि प्राणांतिक थकवा येऊन जातो. म्हणजे असे शब्द आपण एखादं आर्टिकल वाचत असू तर ते शोधणं आपल्याला गरजेचं असतं. पुरुष प्रधान व्यवस्थेचा चक्रव्यूह भेदायचा आहे त्यांना. छान वाक्य बघा, पुरुष प्रधान व्यवस्थेचा चक्रव्यूह, त्यातून बाहेर पडता येत नाही आणि ते भेदायचं आहे त्यांना. स्वतःचा अवकाश, स्वतःचा स्पेस शोधायचा आहे. सो अशा पद्धतीचे आपण वाक्य जे आहे ते वापरू शकतो. निज खून, आयडेंटिटी नावाचा जो शब्द आहे, अस्मिता, निज खून, हू आय एम, मी कोण आहे. तर हे आपल्याला अशा पद्धतीनं कोट्स जे आपण काढायला पाहिजे आणि ते वापरता देखील आले पाहिजे. आणि एक छान इथं कोट दिले बघा, म्हणजे अंत्यजाच्या मोलाचा पहिला प्रश्न, केशवसुतांची कविता आहे. अंत्यज शूद्र एक आहे आणि ते अतिशूद्र आहे, त्याच्या मुलाचा पहिला प्रश्न त्याच्या वडिलांना आहे. तर तो विचारतो काय मुलगा बघा, मग त्या दलित मुलाचं एक सावली दुसऱ्या सोकाळ उच्चवर्गीय मुलावरती किंवा माणसावरती पडली आणि मग ते काहीतरी इश्यू झालेला आहे. तर तो मुलगा प्रश्न काय विचारतो बघा, जरा त्यावरी सावली माझी गेली तरी असे काय बाधा ठेवलेली. आईला विचारतो, सॉरी मी वडिलांना म्हटलं. मग आता आई उत्तर काय देते, आम्ही नीच बा आणि ते लोक थोर, तया पाहता होई जे नित्य दूर. ते लोक थोर आहेत, आपण गरीब आहोत किंवा आपण नीच आहे, त्यांना बघून आपण बाजूला व्हायला पाहिजे. मग असं कोटेशन आपल्याला भेटत आहेत का. म्हणजे एक विषय घ्यायचा आणि त्याचे थोडे थोडे शिक्षण, समाज, असे बेसिक 7-8 कोटेशन तरी आपल्याकडे पाहिजे. काय होतं की 100 मार्काचा हा पेपर आहे आणि आपण काय करतो तेवढी GSला आपण किती, GSचा वेटेज किती, 150 आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं GS1 हिस्ट्री, जॉग्राफी, ॲग्री. हिस्ट्रीसाठी आपण किती दिवस अभ्यास करतो, जॉग्राफीसाठी किती करतो, ॲग्रीसाठी, किंवा पेपर आपला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर त्याच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यात किती सब पार्ट आहे, बायोटेक्नॉलॉजी. मग त्याला आपण जेवढं वेटेज येतो तेवढं तर ऑब्व्हियसली आपल्याला इथं द्यायचं नाहीच आहे. पण त्या प्रपोर्शनमध्ये किंवा त्या प्रपोर्शनपेक्षा थोडंसं कमी का होईना आपण ह्या पेपरसाठी वेळ दिलाच पाहिजे. म्हणजे हे थोडंसं ज्याला आपण म्हणतो की थोडं कॉन्शियसली काम याच्यावरती आपल्याला करणं गरजेचं आहे. शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा, आणि शब्दच विजवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. छान कोटेशन आहे. शब्द, वर्ड्स याच्यावरती तुम्ही वापरू शकता. आपल्याला फिलॉसॉफिकल एसे देखील विचारतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लेजर ऑफ फ्रेंडशिप विचारलेला आहे. मग अशा ठिकाणी समजा वर्ड्स आर स्ट्रॉंगर दॅन ॲक्शन किंवा ॲक्शन इज स्ट्रॉंगर दॅन वर्ड्स वगैरे, तर जिथं शब्द येईल तर तिथं आपण हे वापरू शकतो ना. शेळेखाली हात होता तरी नाही फुडला हंबरडा, किती जन्मांची कैद कुणी निर्मिला कोंडवाडा. दया पवारांचं फार गाजलेलं हे बघा कोटेशन आहे, कविता आपण म्हणू किंवा ओळी आपण म्हणू शकतो. म्हणजे शीळ आहे, शीळ म्हणजे दगड आहे, मग त्या दगडाखाली माझा हात होता तरी मी ओरडलो नाही, म्हणजे काय हंबरडा फोडला नाही. आणि हे किती जन्मांपासून कधीपासून असंच चाललं आहे. त्या शिळेखाली म्हणजे त्या व्यवस्थेखाली, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, त्याच्या खाली चेपलेलो आहोत आम्ही. हा कोंडवाडा तयार कोणी केलेला, हा प्रश्न व्यवस्थेला प्रश्न विचारलेला आहे. ही अशा पद्धतीनं आपण कोट्स वापरू शकतो, काढू शकतो. आणि नुसतं कोट्स काढून फायदा नाही, तर ते आपल्याला वापरता देखील आले पाहिजे. अशा तुमचे आता इथे मी एक फोटो काढून टाकला बघा, अशी एक तुमची नोटबुक बनवा ज्याच्यामध्ये तुमच्याकडे चांगले कोट्स. आता बघा अजून मेन्सला भरपूर दिवस आहेत, किंवा जे लोक आता पहिला अटेम्प्ट आहे, पहिलाच अटेम्प्ट आहे, किंवा ज्यांचा कॉन्फिडन्स असा आहे की आपण ह्या मेन्सला नाही पुढच्या मेन्सला असू, तर त्यांनी देखील, आणि जे मेन्सला आहेत त्यांनी देखील थोडं याच्यावरती काम करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. आपली 1 तारखेपासून जी बॅच होती इंग्रजी मराठी इंग्रजी पेपर 1 डिस्क्रिप्टिव्हची, जी 1 मेपासून आपण बॅच जी सुरू करतो, तर ह्या बॅचमध्ये आपण जे काही एसे बघणार आहोत किंवा तुमचे एसे मी PDF फॉर्मॅटमध्ये आपण मागून घेणार आहोत, ते तपासून दिले जातील. पर्सनली म्हणजे प्रत्येकाच्या पेपरवरती रिमार्क असेल आणि त्याचं एक जनरल आपण डिस्कशन घेणार आहोत.
मग असा एखादा विषय आपण घेतला, समजा मी महाराष्ट्र बोलतो हा एक नावाचा निबंध आला, तर मग त्याची सुरुवात, मग त्याच्यामध्ये काय कोटेशन वापरू शकतो आपण. आपल्याकडे समजा 15 कोट्स आहेत, तर ते 15 कोट्स आपण 2 ते 3 विषयांमध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो, कसं मॅन्युप्युलेशन करू शकतो, हे सगळं जे स्किल आहे बघा. म्हणजे तुमच्याकडे एक कोट आहे, एक कोटेशन आहे, पण ते तुम्हाला वापरायचंच असेल. तुम्हाला समजा स्त्रियांविषयी निबंध आलेला आहे आणि तुमच्याकडे शिक्षणाविषयीचं कोट आहे, तर मग ते स्त्रियांकडून तुम्हाला लिहित लिहित शिक्षणाकडे यायचं आणि मग तिथं ते कोटेशन तुम्ही वापरायचं आहे. परंतु ज्याला म्हणतो ना की ओव्हरऑल फ्रेममध्ये ते इफेक्टिव्ह जास्त झालं पाहिजे. ठीक आहे. सो आपण आपल्या बॅचवरती जेव्हा आपण डिस्कशन वगैरे करणार आहोत, तर त्या डिस्कशनमध्ये देखील आपण याच्यावरती भर देणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.